जयसेवा आज पांदी पारिक उपारली बौद्ध संस्था यवतमाळच्या वतीने वैष्णवी पिनाके यांचा सत्कार करण्याकरिता आज आम्ही या ठिकाणी आलो आहे. राजुरवाडी या छोट्याशा गावातून आज हिचं सैन्य दलामध्ये तिबेटमध्ये तिचं जॉईनिंग होणार आहे. ती 8 ला जॉईन होणार आहे आणि कशा पद्धतीने या क्षेत्रामध्ये ती कार्यरत झाली आणि महाराष्ट्रातून एसटी कॅन्डिडेट म्हणून आज तिची निवड झाली त्याबद्दल पांदी पारिक उपारली व बौद्ध संस्था तिचा सत्कार करत आहे आणि तिच्या सत्कार करून आमच्या समाजातील प्रत्येक घटकाला मेसेज देण्यासाठी आम्ही तिला तिच्या कार्याची या ठिकाणी दखल घेत तिला 2 शब्द बोला अशी माझी इच्छा आहे. तर वैष्णवी, तू कशा पद्धतीने त्या एक्झाम मध्ये गेली आणि आज या पदावर नियुक्त झाली? खरं तर म्हणजे मी फोर्सेस मध्ये जायची माझी इच्छा नव्हती की नाही जायचं आहे बा. मी एमपीएससी कडे वळले होते की स्टेट मध्येच राहायचं आहे म्हणून आणि कॉम्पिटिशन एवढी होती की मला हे पण टेन्शन होतं की मी त्याच्यात उतरेन, सक्सेस होईल की नाही. हा जो एक्झाम आहे स्टाफ सिलेक्शनचा हा माझ्या फ्रेंडनी भरलेला होता माझा, की ती म्हणत होती की एकदा देऊन बघ. मग ती आणि मी सोबत एक्झामला गेलो आणि म्हणजे एक्झाम देताना पण भीती होती की निघणार की नाही एक्झाम. ऑनलाईन एक्झाम होता माझा अमरावतीला आणि मग मी गेले आणि माझा पेपर निघाला हे सुद्धा मला माहिती नव्हतं कारण रिझल्ट लागला होता. मी माझ्या एक्झाम मध्येच होते की मी स्टेट पोलीसचं करत होते तेव्हा माझे एक्झाम चालू होते आणि एक्झाम मी पास झाले हे मला माहित पण नव्हतं आणि हे पण नव्हतं माहित का मला एवढे चांगले मार्क्स आहे बा म्हणून आणि मी निगेटिव्ह पेपर काढला आहे हे पण नव्हतं मला कारण त्या स्टाफ सिलेक्शनला निगेटिव्ह मार्किंग असते आणि एमपीएससी आणि स्टाफ सिलेक्शन सेम असते. मी एमपीएससी कडे वळले होते आणि हा जो अभ्यास आहे मी प्रॉपर नाही केला. मी एक पुस्तक घेतले होते त्याचा क्वेश्चन पेपर घेतले होते आणि क्वेश्चन पेपरच पूर्ण पुस्तक मी सॉल्व्ह केले आणि मॅथ आणि रिझनिंग होतं त्यामध्ये आणि ते माझं पक्क असल्यामुळे माझा एक्झाम म्हणजे खूप चांगल्या मार्काने निघून गेला. किती मार्क्स? मला 103 होते. 96 लिस्ट लागली फायनल. हा आणि आयटीबीबीची एसटी कॅन्डिडेटची एकच जागा होती. टोटल 18 जागा होत्या महाराष्ट्रातून, त्यात माझी निवड झाली. आणि प्रशिक्षणाला जेव्हा मी गेले तेव्हा असं वाटत होतं 1 महिना मी रडले कारण मला म्हणजे असं वाटत होतं की म्हणजे राव नाही तिथं आणि प्रशिक्षण एवढं कठीण होतं की असं वाटत होतं की वापस चाललंय. पण असं त्या वातावरणात अशी मी निघून गेली की आता मला म्हणजे काहीच नव्हतं वाटत. हे पण वाटत होतं की आपण वापस गेलो तर कसं होणार, आपल्या आई बाबाची इज्जत चालली जाईल. त्यामुळे मी ते कठीण प्रशिक्षण काढलं आणि मला